श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 31 मेला म्हणजेच रविवारी आलेली आहेत अधिक महिन्यातील पौर्णिमा, ज्याला अधिक पौर्णिमा असे म्हटले जाते. महिन्यातून एक पौर्णिमा येते. पौर्णिमेच्या दिवसाला अनेक जण व्रत करून भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात. मात्र यंदाची पौर्णिमा ही खूप खास असणार आहे, कारण ती अधिक महिन्यातील पौर्णिमा असणार आहे. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित असणारा महिना असतो आणि या महिन्यात विष्णूंची पूजा, आराधना, सेवा, व्रत केले जाते. तसेच या पौर्णिमेला देखील अनेक जण व्रत आणि धार्मिक विधी करतात. यंदाच्या अधिक महिन्यातील पौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या सत्यनारायण स्वरूपाची पूजा केली जाते. जेव्हा आपण यांच्या सत्यनारायण स्वरूपाची पूजा करतो, तेव्हा आपल्या घरात, आपल्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य येते. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्या घरात राहते असं म्हटलं जातं. पंचांगानुसार या अधिक महिन्यातील पौर्णिमेचा प्रारंभ 30 मेला उद्या शनिवारी सकाळी 11:58 सुरू होणार आहे आणि 31 मेला म्हणजे रविवारी दुपारी 3:15 हे पौर्णिमा तिथी संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 31 मे रोजी म्हणजेच रविवारी ही पौर्णिमा तिथी साजरी केली जाणार आहे आणि याच दिवशी आपल्याला पौर्णिमेचं व्रत हे करायचं आहे. बघा, घरातील स्त्रियांनी या पौर्णिमेला व्रत करायचंच आहे. तसं तर हिंदू धर्मग्रंथानुसार प्रत्येक पौर्णिमेला घरातील स्त्रीने व्रत करावं. त्यामुळे मुलांच्या प्रगतीतील अडथळे हे दूर होतात. यासोबतच मुलांना काही दोष असेल तर ते सुद्धा दूर होतात. परंतु प्रत्येक महिन्यात तुम्हाला शक्य नसेल तर या अधिक महिन्यातील पौर्णिमेला तरी तुम्हाला व्रत करायचं आहे. धार्मिक दृष्टीने अधिक महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी केलेल्या व्रतांचे फळ सामान्य पौर्णिमेच्या तुलनेत अनेक पटीने मिळत असते. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी, भगवान विष्णूंच्या कृपेसाठी आणि जीवनात सुख समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करणे अत्यंत लाभकारक मानले जाते. अधिक ज्येष्ठात येणारी ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची असून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पुण्य आणि चंद्राची पूजा केल्याने आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदा या अधिक मासातील पौर्णिमेला एक अत्यंत फलदायी आणि मंगलकारक योग बनला आहे, तो म्हणजे सिद्धी योग. आणि या योगात केलेले दान, पूजा, पाठ, व्रत आणि उपाय हे खूप विशेष मानले जातात. धार्मिक दृष्टीने अधिक महिन्यातील पौर्णिमा ही खूप महत्त्वाची तिथी असल्यामुळे आपल्या कुलदेवीचा कुळाचार केला जातो. कुलदेवीची सेवा केली जाते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप जास्त महत्त्वाची माहिती सांगणार आहे. रविवारी या अधिक मासातील पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण कुलदेवीला अर्पण करा ही एक वस्तू. कुलदेवी आपल्या घरात वास्तव्य करेल. घरातील दारिद्र्य, गरिबी नष्ट होऊन आयुष्यातील सर्व दोष, संकट, दुःख हे दूर होतील. आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि आपल्या घरात सोन्यासारखे दिवस येतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी कुलदेवीला अर्पण करायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा, जेणेकरून कुलदेवीचा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला हाईप देखील करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी दुपारी 12 वाजल्यानंतर करायचा आहे किंवा तुम्ही रविवारी संपूर्ण दिवसभरामध्ये करू शकता. कारण या अमावस्येचा प्रारंभ उद्या 30 मेला दुपारी
12 वाजता होणार आहे, म्हणून तुम्ही 12 वाजल्यानंतरनं हा उपाय केला तरी सुद्धा चालेल किंवा रविवारी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा उपाय प्रत्येक घरामध्ये केलाच गेला पाहिजे. बघा, अधिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुळाचार करायचा असतो. आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते आणि जर तुम्ही अजूनही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल, तर उद्या येणाऱ्या पौर्णिमेला तुम्ही नक्कीच ओटी भरू शकता. कारण या अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरायला खूप जास्त मोठं धार्मिक महत्त्व आहे. एवढंच नाही तर या अधिक महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा सुद्धा केली जाते. आता ही सत्यनारायण पूजा तुम्ही या अधिक महिन्यामध्ये कधीही करू शकता. परंतु अधिक महिन्यामध्ये पौर्णिमा ही सुद्धा आलेली आहे. जर तुम्ही अधिक महिन्यामध्ये अजूनही सत्यनारायण पूजा केली नसेल, तर ती तुम्हाला उद्या किंवा परवा करायची आहे. तसं तर सत्यनारायण पूजा जी असते ना, ती पौर्णिमेच्या काळामध्येच केली जाते. म्हणून तुम्ही उद्या संध्याकाळी सत्यनारायण पूजा केली तरीही चालेल. उद्या नाही शक्य झालं, तर मग तुम्ही रविवारी केली तरी सुद्धा चालेल. आणि या अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी कशी भरावी, ओटीमध्ये कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत, नंतर या ओटीचं काय करायचं आहे, याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो तुम्ही अजूनही पाहिला नसेल, तर नक्कीच चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे. आणि जर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही अगोदरच कुलदेवीची ओटी भरलेली असेल, तर तुम्हाला फक्त या पौर्णिमेला कुलदेवीला मी जी एक वस्तू सांगणार आहे, तर ती अर्पण करायची आहे. जेव्हा आपण ही वस्तू आपल्या कुलदेवीला अर्पण करतो, तेव्हा कुलदेवी आपल्या घरात अखंड वास्तव्य करते आणि तिच्या कृपेने आपल्या घरातील, आपल्या आयुष्यातील सर्व दोष, संकट, दुःखांचं निवारण होतं. कारण आपल्या हिंदू धर्मात कुलदेवी, कुळाची देवी ही प्रत्येक कुटुंबातील अत्यंत श्रद्धेचे आणि मोठ्या ऊर्जेचे स्थान आहे. एवढंच नाही तर कुलदेवी आपल्या वंशाचे रक्षण करणारी, मार्गदर्शन करणारी आणि कुटुंबावर येणाऱ्या संकटाचा नाश करणारी आदिशक्ती मानली जाते. आपली कुलदेवी ही संपूर्ण कुळाची जननी आणि रक्षण करणारी मानली जाते. तिच्या नित्य उपासनेमुळे वंशाची वृद्धी होते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य, आयुष्य हे नेहमी निरोगी राहते. तसेच कुलदेवी ही आपल्यावर येणाऱ्या सर्व संकटाचं निवारण करते. कुटुंबावर अचानक येणाऱ्या अडचणी, दुःख, संकट, दृष्ट, वाईट शक्ती किंवा नजरदोष यांच्यापासून कुलदेवी ढाल बनून आपलं संरक्षण करत असते. जेव्हा आपण या अधिक महिन्यातील पौर्णिमेला आपल्या कुलदेवीला मनापासून आणि श्रद्धेने ही एक वस्तू अर्पण करतो, तेव्हा आपली कुलस्वामिनी आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करते आणि तिचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर कायम राहतो. आणि या सेवेने, या उपायाने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदत असते. आता हा उपाय घरातील स्त्रीनेच करावा. घरातील जी स्त्री असते ती घरातील लक्ष्मी असते आणि तिनेच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जर घरातल्या स्त्रीला शक्य नसेल आणि घरामध्ये एखादी मुलगी असेल, तर तिने हा उपाय केला तरीही चालेल. उपाय करण्यासाठी तुम्हाला रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यामुळे आपल्या शरीराची, मनाची शुद्धीकरण होत असतं. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. सर्व देवांना स्नान घालायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. देवांना छान फुलं अर्पण करायची आहे आणि यानंतर तुम्हाला कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. आता ही वस्तू अर्पण करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो, टाक किंवा मूर्ती असायला हवी. आता ही वस्तू अर्पण करण्यासाठीच नाही, तर बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो, मूर्ती किंवा टाक हा असायलाच हवा. कारण कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वप्रथम काय करायचं? टाक असेल तर टाकावरती अभिषेक करून घ्या. स्वच्छ पाण्याने केला तरीही चालेल, दुधाने केला तरीही चालेल. मूर्ती असेल तर मूर्तीवरती सुद्धा छान अभिषेक करून घ्या
आणि फोटो असेल तर तो फक्त स्वच्छ पुसून काढायचा आहे. यानंतर फोटो असेल तर एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये ठेवा. ताक किंवा मूर्ती असेल तर एखाद्या छोट्या प्लेटमध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल. यानंतर कुलदेवीसमोर छान तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप, अगरबत्ती लावायची आहेत. गुलाबाचं फुल असेल तर अर्पण करा किंवा एखादा तुम्ही मोगऱ्याच्या फुलांचा गजरा अर्पण केला तरीही चालेल किंवा वेणी अर्पण केली तरी सुद्धा चालेल. ते नसेल तर फक्त एक लाल रंगाचं फूल अर्पण करा. यानंतर स्वतःच्या कपड्यावरती हळदी-कुंकू लावून घ्यायचं आहे. कुलदेवीला सुद्धा हळदी-कुंकू लावायचं आहे. अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हाताच्या 5 बोटांनी तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे आणि कुलदेवीच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे. अर्पण कसं करायचं आहे? पायापासून अर्पण करत जात तुम्हाला मस्तकापर्यंत अर्पण करायचं आहे. याला कुंकुमार्चन असं म्हणतात. थोडक्यात काय, आपल्याला कुलदेवीला कुंकवाने अभिषेक करायचा असतो आणि हे कुंकुम अर्चन करत असताना तुम्ही ओम श्री कुलस्वामिनी नमः या मंत्राचा जप करा किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे. तुमच्या कुलदेवीचं नाव तुम्हाला माहीत नाही, अशा वेळी तुम्हाला नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र आहे, तर या मंत्राचं पठण करायचं आहे. आता हे कुंकू किती अर्पण करायचं आहे? तुम्ही 5 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा अर्पण करू शकता. 5 उजव्या हाताच्या 5 बोटांनी अर्पण केलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला शक्य असेल तर आपल्या उजव्या हाताची जी 5 बोटं असतात, त्या 5 बोटांमधलं करंगळी जवळचं बोट अनामिका, त्यानंतरनं मधलं मोठं बोट आणि अंगठा या 3 बोटांच्या सहाय्याने तुम्ही अर्पण केलं तर अतिशय उत्तम. नाही जमलं तर 5ही बोटांनी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. फक्त अर्पण करताना पायापासून ते मस्तकापर्यंत अर्पण करत जायचं आहे. हे कुंकुम अर्चन करून झाल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला 7 वेळा श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही संकट आहे, जे काही दुःख आहे, ज्या काही अडचणी आहे, तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तसेच तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचा 108 वेळा जप नक्की करा. नाही शक्य तर नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र आहे. जेव्हा तुम्ही या मंत्राचं पठण करता तेव्हा तुमची सेवा ही तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते. आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये अजूनही कुलदेवीचा टाक नसतो, फोटो नसतो किंवा बऱ्याच जणांना त्यांची कुलदेवी ही सुद्धा माहीत नसते. मग अशा वेळी ही सेवा कशी करायची? तर एक नवी कोरी करकरीत सुपारी घ्या. विकत आणा. चांगली फक्त किडलेली वगैरे नसावी, अशी एक चांगली सुपारी घेऊन या आणि त्या सुपारीवरती सर्वप्रथम अभिषेक करा. तिलाच आपल्या कुलदेवीचं प्रतीक माना आणि त्या सुपारीवरती तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे. आणि जर तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता. आता हे कुंकू अर्पण केल्यानंतरनं ते किती दिवस ठेवायचं? 2 दिवस, 3 दिवस, जेवढे दिवस तुम्हाला ठेवायचं तेवढे दिवस ठेवा. नंतर ते काढून घ्यायचं आहे आणि तेच कुंकू तुम्हाला दररोज तुमच्या स्वतःच्या कपड्यावरती लावायचं आहे. जेव्हा तुम्ही घरातून एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जातात, तेव्हा त्याच कुंकवाचा एक टिळक लावून तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे. पुरुषांनी सुद्धा ते कुंकू लावायचं आहे. ज्या कामासाठी तुम्ही बाहेर पडलेले आहेत ना, त्या कामामध्ये तुम्हाला 100% यश मिळेल. मुलांच्या कपड्यावरती लावा. मुलांचा हट्टीपणा हा कमी होतो. त्यांची चिडचिड कमी होते. स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. कुटुंबावर नेहमी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद राहतो. तर अशा पद्धतीने हे कुंकू तुम्हाला घरामध्ये वापरायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्या कुलदेवीला 11 लवंगा सुद्धा अर्पण करायच्या आहे. ज्याला फूल असतात अशा 11 अखंड लवंग घ्या. कुंकुमार्चन करून झालं की लगेच हा लवंगांचा उपाय करून घ्या. 11 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. एक लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा ओम श्री कुलस्वामिनी नमः हा मंत्र म्हणायचा आणि एक लवंग तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायची. अशा पद्धतीने 11 वेळा हा मंत्र म्हणून या 11 लवंगा तुम्हाला अर्पण करायच्या आहे. एक एक लवंग अर्पण करायचे आहे. एकाच वेळी 11 लवंगा अर्पण करू नका.
प्रत्येक लवंगाला आपल्याला एक मान द्यायचा असतो. म्हणून एक लवंग घ्यायची, एक वेळा मंत्र म्हणायचा आणि यानंतर ही लवंग तुम्हाला अर्पण करायची. आता यानंतर दुसऱ्या दिवशी या लवंगा काय करायच्या? उचलून घ्यायच्या आहेत. घरातील प्रत्येक व्यक्तीला एक-एक लवंग खायला द्यायचे आहेत किंवा चहा करताना चहामध्ये बारीक करून टाकल्या तरी सुद्धा चालेल. फक्त या लवंगा कुठेही फेकायच्या नाही. त्याचबरोबर या अधिक महिन्यातील पौर्णिमेला दुर्गा सप्तशती ग्रंथ जो आहे, तर त्याचं पठण तुम्ही नक्की करा. तसेच या दिवशी सिद्धी कुंचिका स्तोत्राचं पठण सुद्धा करणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही 1 वेळा पठण करा, 11 वेळा पठण करा. जेवढं जमेल तेवढे तुम्ही पठण करू शकता. शनिवारी पठण केलं दुपारी 12 नंतर तरीही चालेल किंवा रविवारी संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही सिद्धी कुंचिका स्तोत्राचं पठण जे आहे तर ते करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कुलदेवीला नैवेद्य अर्पण करताना खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. मखाण्याची खीर बनवा, तांदळाची खीर बनवा. कसलीही खीर तुम्ही बनवली तरीही चालेल, पण खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे केशर असेल, तर थोडंसं केशर त्यामध्ये नक्की टाका, दूध टाका आणि असा नैवेद्य तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचा आहे. खीर बनवायला वेळ नसेल, शक्य नसेल, तर फक्त दूध, साखरेत तुम्ही नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर या अधिक महिन्यातील पौर्णिमेला दानाला विशेष महत्त्व आहे. जे काही तुम्हाला यथाशक्ती शक्य होईल ते दान तुम्ही नक्की करा. मंदिरामध्ये दान करा किंवा बाहेर जाताना तुम्हाला एखादा गरीब व्यक्ती दिसला, त्याला तुम्ही काही दान केलं तरीही चालेल, परंतु थोडंफार हे दान नक्की करायचं आहे. या दानाचं आपल्याला दुप्पट पटीने फळ मिळत असतं. तर ह्या काही सेवा आहेत, तर ह्या सेवा, हे उपाय जे आहेत, तर ते आपल्याला रविवारी अधिक महिन्यातील पौर्णिमेला करायच्या आहेत. खूप जास्त प्रभावी आणि सात्विक या सेवा आहेत. जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केले, तर ते सुद्धा खूप जास्त प्रभावी आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.